मी डॉक्टर अवनीश गुप्ते, स्पाइन सुपर स्पेशलिस्ट, विभाग प्रमुख, रुबी हॉल आणि विनायक स्पाइन सेंटर. आज आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये आहोत आणि आपल्या समोर आहे मिस्टर शेख. त्यांच्या वय 45 आहे आणि त्यांना त्रास होता कंबरदुखी आणि पायदुखी. त्यांना इतकं पेन होता जास्त की त्यांना बसता येत नव्हता, चालता येत नव्हता, काहीच करता येत नव्हतं, वळता पण येत नव्हता कॉटमध्ये. आता MRI वरती असं दिसून आलं की त्यांची चकती सरकलेली आहे आणि कंप्लीट गादी बाहेर आली होती. थोडक्यात जर आपण सांगितलं की यांना शाटिकाचा प्रॉब्लेम होता आणि डाव्या पायाला इतकं जास्त ठणक होती की त्यांना सहन पण होत नव्हतं. ऑपरेशन आता संपलेलं आहे. हे आपण दाखवायचे मला की ऑपरेशनची साईज किती आहे. हे साईज आहे ऑपरेशनचा. जर मी माझं बोट पाहिलं आणि माझ्या बोटाची जी लेंथ पाहिली इथे, हे माझ्या बोटाचं साईज आहे. म्हणजे माझं एक बोट 1 इंच आहे. ते तेवढी तर माझी ड्रेसिंग आहे. म्हणजे ऑपरेशन त्याच्यापेक्षा लई लहान आहे. कारण हे माझं आता ड्रेसिंग केली, पट्टी केलेली आहे, ड्रेसिंग केलेली आहे. ही ड्रेसिंग साईज आहे. ड्रेसिंग साईजपेक्षा ऑपरेशनचा छिद्र नेहमी लहान असतो. तरी समजावून सांगायचं की हे ऑपरेशन यशस्वीरित्या झालेलं आहे आणि इतका एंडोस्कोपिकली किंवा दुर्बीणप्रमाणे झालेला आहे. त्याचे फायदे काय झाले? हे ऑपरेशन करताना, संपूर्ण ऑपरेशन करताना पेशंट शुद्धीवर होते आपले. हे दाखवायचे मला. इथे जर आपण पाहिलं, शेख सर. येस सर. इकडे बघा. येस सर. नाव काय आपले? इंतेकॉफ इब्राहिम शेख. कुठले आपण? फलटण. व्हेरी गुड. तुम्हाला कसं वाटतंय? काही त्रास झाला का? ऑपरेशन दुखला का तुम्हाला? नो सर. हो सर. काही त्रास झाला नाही. व्हेरी गुड, व्हेरी नाईस सर, व्हेरी नाईस सर. ओके, पुढे यायचं. शेख सर, इकडे मला एक तुम्हाला मला पहिल्यांदा डावा पाय हलवून दाखवा. डाव्या पायातला डावा पायाचा पंजाही हलवा. व्हेरी गुड. खाली ठेवा. उजवा पाय उचला. व्हेरी गुड. उचला पूर्ण. पंजा हलवा. तर मला हे दाखवायचं की पेशंट अजूनही सरळ केलेलं नाहीये. ऑपरेशन संपलेलं आहे, अजूनही पालथ आहे आणि ऑपरेशन मध्ये आम्ही कंटिन्युअस मॉनिटर करत होतो की पाय हालतात. कंटिन्यू चेक. आमच्या ऑपरेशनमुळे त्या पेशंटला धक्का बसलेला नाहीये. हे आपण ऑपरेशन करता करता चेक करत असतो. म्हणजे ऑपरेशन नंतर पेशंट चाललाच पाहिजे. पेशंटला आपल्या ऑपरेशनमुळे काय तोटा किंवा धोका नाही झाला पाहिजे. तर ह्या पद्धतीने भूल दिली, ज्याला म्हणतो आपण एपिड्युरल अनेस्थेसिया. जिथे भूल दिली, पाठीला भूल असते फक्त, पण वरती भूल नसते आणि पेशंट शुद्धीवर असतो. श्वास बंद केला जात नाही, म्हणजे व्हेंटिलेटर किंवा काय आयसीयूची जास्त काही गरज नाही. आणि दुसरं, पाय पण हलत असतात. म्हणजे फक्त या लेवलला बदल करून आपण एक मोठा ऑपरेशन एक सोप्या पद्धतीने करत आहोत, जिथे रिस्क नाही आहे. आता ह्या पेशंट लगेच बाहेर ऑपरेशन थिएटरचे गेलं की लगेच चालायची सुरुवात करणार आहे. आणि पहिला प्रश्न मी विचारणार आहे, सर पाय दुखायचा राहिला का? आणि शेख सर म्हणणार आहे 100% राहिला. तर फक्त मला हे सांगायचे की जर ऑपरेशन प्लॅन व्यवस्थित केलं आणि ह्या पद्धतीने दुर्मिळ पद्धतीने केलं तर पेशंटला काही धोका नाही आहे. या ऑपरेशनमध्ये अजिबात रक्तस्राव सुद्धा होत नाही, अजिबात ब्लिडिंग सुद्धा झाले नाही. थँक्यू.